नमस्कार मैत्रिणींनो, मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहत आहात स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन चॅनल। अंगणवाडी संपाला 40 दिवस पूर्ण होऊनही सरकारने अजूनही काही ठोस पाऊल न उचलल्यामुळे आता अंगणवाडी कर्मचारी खूप संतापले आहेत आणि आता 17 तारखेला मागण्यांवर बैठक होण्याची शक्यता आहे। परंतु त्यावर आपण बघूया काय पडसाद उमटत आहे संघटनेचे, तर जाणून घेऊया त्यांच्याकडून। आज आयटकच्या नेतृत्वात अंगणवाडी कर्मचारी आणि आशा कर्मचाऱ्यांचा भव्य असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला आहे। या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला चेतावणी देण्यात येत आहे की जर तुम्ही आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मागण्या जर सोडवल्या नाही, त्यांना पेन्शनचा लाभ दिला नाही, त्यांना मानधनात वाढ तुम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे मानधन वेतनात वाढ दिली नाही, ग्रॅज्युटी दिली नाही, तर हा मोर्चा कल्याण नाहीतर नाशिकच्या धर्तीवरून ठाण्यावरून हा मोर्चा मुंबईकडे कूच करणार आहे। सरकारला एवढीच विनंती आहे की आता तुम्ही अंगणवाडी आशा कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नका। लवकरात लवकर अंगणवाडी आशा कर्मचाऱ्यांना पेन्शन देऊन, लेखी आश्वासन देऊन आणि आशा कर्मचाऱ्यांचा लिखित GR शासन निर्णय काढून त्वरित अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या, आशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या। शालेय पोषण आहार कर्मचारीसुद्धा तुम्हाला नोटीस देणार आहे, त्यांच्यासुद्धा मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या। अन्यथा या महाराष्ट्राला हे संपूर्ण योजना कर्मचारी घरचा रस्ता दाखवल्याशिवाय शिंदे नरेंद्र मोदी सरकार, एकनाथ शिंदे सरकार, अजित पवार सरकार यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून परत एक वेळा महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नका। आयटकच्या स्टाईलने आंदोलन करण्यास भाग पाडू नका। सर्व माननीय सुपरवायझरांना विनंती आहे की त्यांनी प्रशासनाचं काम करावं, परंतु जास्त दडपण आणू नये। नाही तर हे आयटक संघटना आहे 1920 साली स्थापन झालेली आहे आणि आयटकची स्टाईल सर्वांना माहीत आहे। आम्ही लाठी गोली खाऊ पण आगे बढ़ते जाऊ। म्हणून सर्वांना विनंती आहे की आमच्या मागण्या पूर्ण करा आणि जर या सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही मुंबईला कूच केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी बोलतो। हा मोर्चा कॉम्रेड सुरेखा ठोसर, सुनीता पाटील, दुर्गा देशमुख, ज्योती ताटोत, त्रिवेणी मानवटकर आणि संपूर्ण मायावती बोरकर, सविता प्रधान आणि शारुताई नाईक आणि संपूर्ण अंगणवाडी आशा कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात धडकलेला आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन न देणारं सरकार हो बरबाद। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारणारा सरकारचा धिक्कार असो। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी न देणारे सरकार हो बरबाद। आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन न देणारा सरकारचा धिक्कार असो। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारणाऱ्या सरकारचा निषेध असो। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वेतन वाढ न देणारा सरकारचा निषेध असो। आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।